श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, तुम्ही पण रोज पूजा करून अगरबत्तीची राख सरळ कचऱ्यात टाकता का? जर हो तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण तुम्ही कदाचित नकळत तुमचं नशीब, तुमचं धन आणि तुमच्या घरची लक्ष्मी स्वतःच्या हाताने बाहेर फेकत आहात. हो मैत्रिणींनो, ही साधी राख नाही आहे. जेव्हा तुम्ही देवासमोर अगरबत्ती लावता तेव्हा ती फक्त सुगंध देत नाही, ती तुमच्या आणि देवाच्यामध्ये एक संपर्क तयार करते. त्या धूपाचा धूर वर जातो आणि तुमच्या प्रार्थना थेट त्या परमेश्वरापर्यंत पोहोचतो. आणि जे खाली उरतं ती असते भस्म. तीच भस्म जी त्या दिव्य शक्तीचा पुरावा असते. आज मी तुम्हाला या राखीचं असं एक गुपित सांगणार आहे, जे तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुमच्या घरात धनाचा ओघ सुरू करू शकतं. पण सगळ्यात मोठा जो उपाय आहे तो आहे मध्यरात्रीचा महाउपाय. तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण आधी आपण या राखीची खरी ताकद समजून घेऊया. राख फेकणं सर्वात मोठी चूक. जर विचार करा, तुम्ही रोज सकाळी उठता, आंघोळ करता आणि श्रद्धेने देवासमोर अगरबत्ती लावता. देवा, मला पैसा दे, घरात सुख दे, शांती दे, सगळं मागता. पण पूजा संपली की तीच अगरबत्ती थंड झाली की तीच राख तुम्ही सरळ बाहेर टाकता. कधी झाडाखाली, कधी कचऱ्यात. मैत्रिणींनो, ही खूप मोठी चूक आहे. तुम्ही त्या ऊर्जेला घराबाहेर टाकता, जी तुम्ही स्वतः श्रद्धेने बोलावली होती. शास्त्र काय सांगतं? शास्त्रात असं म्हटलं आहे, भस्म म्हणजेच भगवान शिवाचं स्वरूप. अग्नीत जाळून जे उरतं ते खूप पवित्र आणि शक्तिशाली असतं. आणि तुम्ही तीच भस्म फेकता, म्हणजे तुम्ही स्वतःच दरिद्रतेला आमंत्रण देता. आजपासून काय करायचं? आजपासून एक साधा नियम करा. राख कधीच फेकायची नाही. एक छोटीशी तांब्याची किंवा पितळेची डबी घ्या आणि त्यात ही राख जमा करा. कारण हीच राख तुमच्या आयुष्यातील बंद दरवाजे उघडणार आहे. एक खरी कथा. पूर्वी काशी नगरीत एक व्यापारी राहत होता. खूप गरीब, व्यवसाय पूर्ण बंद, डोक्यावर प्रचंड कर्ज. लोक घराबाहेर येऊन ओरडायचे. एक दिवस तो गंगेच्या काठी बसून आत्महत्या करायचा विचार करत होता. तेवढ्यात एक अघोरी साधू तिथे आला. त्याने त्याला विचारलं, अरे मूर्खा माणसा, तू मरायला निघाला आहेस, पण तुझ्याच घरात खजिना आहे. व्यापारी चकित झाला. माझ्या घरी तर खायला नाही, खजिना कुठून येणार? तेव्हा त्या साधूने त्याला अगरबत्तीच्या राखेचं गुपित सांगितलं. आणि मैत्रिणींनो, तो व्यापारी घरी गेला आणि जसं सांगितलं होतं तसं केलं. फक्त काही आठवड्यात त्याचा व्यवसाय जोरात चालू लागला. कर्ज संपलं आणि तो श्रीमंत झाला. पहिला सोपा उपाय, घराची सुरक्षा. आता तुम्ही विचार करत असाल, नेमकं काय करायचं? तर पहिला उपाय ऐका. सकाळची पूजा झाल्यावर राख थंड झाली की ते अनामिका बोटाने घ्या, ज्या बोटाने अंगठी घालतो, आणि घराचा मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला जमिनीवर छोटासा टिळा लावा. कोणाला दिसणार नाही असा. याचा परिणाम काय? तुमच्या घरासमोर एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होतं. वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा, दरिद्रता काहीही घरात येऊ शकत नाही. ही राख तुमच्या घराची रखवालदार बनते. दुसरा उपाय, अडकलेला पैसा परत आणण्यासाठी. बऱ्याच वेळा आपले पैसे कुठेतरी अडकतात, कुणाला दिलेले किंवा कुठे अडकलेले, आणि परत येत नाही. तर हा उपाय करा. शुक्रवारच्या दिवशी थोडी राख घ्या, लाल कपड्यात ठेवा, त्यात एक लवंग, एक वेलची टाका, छोटी पोटली बनवा, हातात धरून डोळे बंद करा. जिथे पैसा अडकला आहे ते आठवा आणि प्रार्थना करा, माझे पैसे मला परत मिळू दे. नंतर ती पोटली तिजोरीत ठेवा. काय होईल? ज्यांनी पैसे दाबले आहेत त्याचं मन बदलायला लागेल. ते स्वतः पैसे परत द्यायला तयार होतील. मैत्रिणींनो, हे तर फक्त सुरुवात आहे. पुढे मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरात पैशाचा ओघ सुरू करेल. आणि शेवटी जो मध्यरात्रीचा उपाय आहे तो तर तुमचं नशीबच बदलून टाकेल. मैत्रिणींनो,
आत्तापर्यंत आपण पाहिलं राखीची ताकद काय आहे आणि काही सोपे उपाय. पण आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथून खरं परिवर्तन सुरू होतं. तिसरा उपाय घरात धनाचा ओघ वाढवण्यासाठी. प्रत्येकाला असं वाटतं घरात पैसा यावा आणि टिकूनही राहावा. पण अनेकदा असं होतं, पैसा येतो पण टिकत नाही. याचं एक मोठं कारण असतं घरातली ऊर्जा. आपल्या घरातही ऊर्जेची काही केंद्र असतात आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे उत्तर दिशा. ही दिशा कुबेर देवाची मानली जाते. जर इथे नकारात्मक ऊर्जा असेल तर कितीही मेहनत करा, पैसा टिकत नाही. उपाय कसा करायचा? एक छोटी वाटी घ्या, त्यात थोडंसं पाणी घ्या. गंगाजल असेल तर उत्तम, नाहीतर साधं पाणी चालेल. त्यात एक चिमूट राख मिसळा. आता घरच्या उत्तर दिशेला जा आणि एखाद्या पानाने किंवा फुलाने हे पाणी शिंपडा. शिंपडताना मनात म्हणा ओम श्री नमः. याचा परिणाम घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, कुबेर स्थान सक्रिय होतं आणि अचानक धनाचे नवीन मार्ग खुलतात. जेव्हा घरात नकारात्मकता वाढते, कधीकधी आपल्याला असं वाटतं सगळं उलटं चाललंय, घरात भांडणं वाढलीत, आजारपण जात आहे नाही, पैसा टिकत नाही. अशा वेळी हा उपाय करा. उपाय मंगळवार किंवा शनिवार संध्याकाळी घरात चौमुखी दिवा लावा. बसून हनुमान चालीसा म्हणा. नंतर थोडी राख घ्या आणि घराच्या प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात टाका. कोणी पाहू नये, शांतपणे करा. दुसऱ्या दिवशी काय करायचं? सकाळी झाडू मारताना ती राख बाहेर काढा. काय जाणवेल? घर हलकं वाटेल, तणाव कमी होईल, भांडणं कमी होतील आणि हळूहळू घरात पुन्हा शांती येईल. मध्यरात्रीचा महाउपाय. मैत्रिणींनो, आता तो क्षण आला आहे ज्यासाठी तुम्ही इतका वेळ वाट पाहत होतात. हा उपाय खूप शक्तिशाली आहे, पण तितकाच नियमबद्धही आहे. कधी करायचा? अमावास्या रात्री किंवा महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी रात्री बरोबर 12 वाजता तयारी. हातपाय धुवून शुद्ध व्हा. एक पांढरा कागद घ्या, कोरा स्वच्छ. एका वाटीत राख घ्या, त्यात फक्त 2 थेंब चमेलीचे तेल टाका. पुढे काय? त्याची एक पेस्ट तयार करा. लाकडी काडीने त्या पेस्टने कागदावर लिहा. श्री. महत्त्वाचं म्हणजे लिहिताना पूर्ण लक्ष त्या शब्दावर ठेवा. मनात फक्त एकच विचार असू द्या, माझ्या आयुष्यात धन आणि सुख येत आहे. पुढची प्रक्रिया. कागद वाळू द्या, मग तो दुमडून लाल कपड्यात बांधा. आता काय झालं? तो एक साधा कागद राहिला नाही, तो एक ऊर्जायुक्त ताबीज बनला आहे. कुठे ठेवायचा? गळ्यात घाला किंवा पर्समध्ये ठेवा किंवा तिजोरीत ठेवा. परिणाम, तुमचं आकर्षण वाढेल, लोक तुमच्याकडे खेचले जातील, पैसे येण्याचे मार्ग खुलतील आणि तुमचं नशीब बदलायला सुरुवात होईल. सगळ्यात मोठा नियम, हा उपाय करताना कोणालाही सांगायचा नाही. पूर्ण गुप्तता ठेवा, कारण गुप्तता म्हणजेच शक्ती. खरं सत्य. मैत्रिणींनो, हे सगळं जादू नाही, ही एक ऊर्जा आहे आणि तुमचा विश्वास. देव कधीही थेट पैसा देत नाही, पण संधी देतो, मार्ग दाखवतो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, अगरबत्तीची राख कधीच फेकू नका. तीच तुमच्या घराची डाल आहे, तुमच्या नशिबाची चावी आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.